नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 13 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बनत असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, देशाची पहिली हायड्रोजन फ्युअल सेल पॅसेंजर बोट कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे? तर ही बोट वाराणसी येथे लॉन्च करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत कोणत्या सणाचा समावेश करण्यात आला आहे? तर या यादीमध्ये दिवाळी या सणाचा समावेश करण्यात आला आहे. ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य आहे. युनेस्कोचा फुल फॉर्म होतो युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाइम मासिकाने कोणाला 2025चा सीईओ ऑफ द इयर पुरस्कार म्हणून निवडले आहे? तर हा पुरस्कार नील मोहन यांना प्रदान करण्यात आला. याचे कारण म्हणजे यूट्यूबला एका नव्या युगात यशाची नेतृत्व दिल्याबद्दल आणि डिजिटल संस्कृतीवर प्रभाव टाकल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. नील मोहन हे यूट्यूबचे सीईओ आहेत. टाइम पत्रिकेने 2025 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून आर्किटेक्ट ऑफ एआय ची निवड केली. तर या आर्किटेक्ट ऑफ एआय मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे? यामध्ये इलॉन मस्क, लिसा सू, सॅम ऑल्टमन वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील तिन्ही व्यक्तींचा आर्किटेक्चर ऑफ एआय मध्ये समावेश करण्यात आला आहे. एआय मासिकाने 2025 साठी पर्सन ऑफ द इयर हा सन्मान आर्किटेक्चर ऑफ एआय, कृत्रिम बुद्धिमत्ता घडवणारे प्रमुख शास्त्रज्ञ आणि उद्योजक यांना दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या अहवालानुसार जगातील सर्वात मोठी रिटेल फास्ट पेमेंट सिस्टीम कोणती बनली आहे? तर ती आपली UPI ही बनली आहे. UPIचा फुल फॉर्म होतो युनिफाईड पेमेंट इंटरफेस. जागतिक रिअल टाइम पेमेंट व्यवहारापैकी सुमारे 49% UPIचा वाटा आहे, ज्यामध्ये भारतात 129.3 अब्ज व्यवहाराची नोंद झाली आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याने महाक्राईम OSAI लॉन्च केले आहे? तर हे महाराष्ट्र या राज्याने लॉन्च केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यातील ग्वाल्हेर सँडस्टोनला GI टॅग मिळाला आहे? तर मध्य प्रदेश राज्याच्या ग्वाल्हेर सँडस्टोनला GI टॅग मिळाला आहे. नागालँडमध्ये पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि जलसंचय प्रणाली मजबूत करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांचे नाव काय आहे? तर त्या उपक्रमाचे नाव आहे मिशन वॉटरशेड पुनरुत्थान. ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑपरेशन सागर बंद अंतर्गत श्रीलंकेत नुकतेच तैनात करण्यात आलेले INS घरियाल हे जहाज कोणत्या वर्गाचे आहे? तर हे मगर वर्गाचे हे जहाज आहे. श्रीलंकेतील चक्रीवादळग्रस्त भागात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण करण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन सागर सिंधू अंतर्गत INS घरियाल आणि इतर 3 नौदल जहाजे तैनात केली आहेत. हे नाव लक्षात ठेवायचं आहे, ऑपरेशन सागर सिंधू, जे की श्रीलंकेतील चक्रीवादळग्रस्त भागात मानवतावादी मदत करण्यासाठी भारतीय नौदलाने राबवलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आशियामधील पहिले संरक्षित शाही पक्षी अभयारण्य पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणत्या राज्याने चराईचुंग महोत्सव आयोजित केला होता? तर हा महोत्सव आसाम या राज्याने आयोजित केला होता. पारंपरिक होरी हब्बा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हा उत्सव कर्नाटक या राज्यामध्ये साजरा केला जातो. अलीकडेच कोणत्या देशाने 32 वर्षानंतर शांघाय चीन येथे नवीन दूतावास सुरू केला आहे? आपल्या भारत देशाने शांघाय चीन येथे एक नवीन दूतावास सुरू केला आहे. 32 वर्षानंतर हे पहिले स्थलांतर आहे. भारत आणि चीन संबंधाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त याचे उद्घाटन करण्यात आले. अलीकडेच पार पडलेल्या पुरुष FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कपचे विजेतेपद कोणी पटकावले? तर हे विजेतेपद जर्मनी या देशाने पटकावलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 इथे योग्य आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने आलिया भट्ट यांना सन्मानित करण्यात आले. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. बँकर्स बँक ऑफ द इयर पुरस्कार 2025 ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले? तर DBS बँकेला सन्मानित करण्यात आले. DBS बँक ही डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर असा याचा फुल फॉर्म होतो. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.